नमस्कार. कुमार भारती इयत्ता 10वी या अभ्यास मालिकेमध्ये मी रमाकांत देशपांडे, सहशिक्षक चंपावती विद्यालय बीड, आपणास आज एका कवितेसंबंधी माहिती सांगणार आहे. पाठ्यपुस्तकातील 6वा काव्यपाठ वस्तू. वस्तू ही कविता कवी द.भा. धामनसकर यांनी लिहिलेली आहे. द.भा. धामनसकर यांचा जन्म हा 1960चा आहे आणि भावोत्कट कविता लिहिणं हा द.भा. धामनसकर यांचा छंद आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण द.भा. धामनसकर यांची कविता जी आहे त्या कवितेचा अभ्यास हा करणार आहोत. बघा, कविता मी वाचत आहे, आपण ती ऐकावी, आपल्या पाठ्यपुस्तकात बघावी. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवक असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे. त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्कांच्या घरात राहू देत नाही. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. भरून आलेले आकाश. कवी द.भा. धामनसकर. विद्यार्थी मित्रांनो, वस्तू ही कविता आपली वाचून झाली. या पाठाची एक अनुक्रमणिका आहे. कवितेचं वाचन आपलं झालेलं आहे. यानंतर कवीचा परिचय मी आपल्यासमोर मांडणार आहे. द.भा. धामनसकरांची जी काव्यसंपदा आहे तेही आपल्याला या कवितेमध्ये बघायचं आहे. नंतर कवितेचा आशय तुम्हाला सांगण्यात येईल. नंतर कवितेचे कडवे पाडून आपण कवितेचा भावार्थ अभ्यासणार आहोत. कवितेच्या विषयी थोडक्यात माहिती संपूर्णतः का आहे त्याचा सारासार आपण बघणार आहोत. आणि नंतर या कवितेचा स्वाध्याय आपण बघणार आहोत. तर चालूया. कवी द.भा. धामनसकर यांचा परिचय आपण आता बघणार आहोत. द.भा. धामनसकर यांचं पूर्ण नाव आहे दत्तात्रेय भास्कर धामनसकर. 1960 चा त्यांचा जन्म आहे. भावोत्कट कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामनसकरांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करून जातात. सामाजिक तणावामुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्ती यातील संयम ही त्यांच्या कवितेची
खास वैशिष्ट्ये मानली जातात. दबा धामनसकर यांची सर्वात अगोदर 1980 साली कविता दशकाची हा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि या कविता संग्रहाच्या माध्यमातून त्यांची कविता ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली. दबा धामनसकरांनी बरेचसे कविता संग्रह लिहिलेले आहेत. त्यामध्ये विशेष करून प्राक्तनांचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले, कविता दशकाची ही कविताविषयी आपलं बोलून झालेलंच आहे, भरून आलेलं आकाश हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तर चलूया पुढे. आपण आता वस्तू या कवितेविषयी चर्चा करणार आहोत. तर वस्तू या कवितेविषयी चर्चा करताना आपल्याला कवितेचा आशय हा समजून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, कविता शिकत असताना काही गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे. एक म्हणजे कवितेचं वाचन जे आहे ते आपण आरोह अवरोहामध्ये वाचलंच पाहिजे. मुक्त छंदात्मक कविता जरी असली तरी त्याला एक वाचनाची पद्धत असते. ते कौशल्य एकदा आपल्याला प्राप्त झालं की ती कविता आपल्याला आवडायला लागते. त्यानंतर दुसरी गोष्ट आणखीन एक महत्त्वाची की कवितेतले जे कवी असतात या कवीविषयी आपल्याला माहिती पाहिजे. कोणाची कविता आहे हे म्हटल्यानंतर जो आपल्याला जी आपुलकी त्याविषयी निर्माण होते, एक आवड निर्माण होते. कारण कोणत्या कवीची कविता हे त्याचं एक वैशिष्ट्य असू शकतं. तेव्हा त्या कवीची कविता लिहिण्याची पद्धत, त्याची वैशिष्ट्ये, त्याने कोणते कोणते कविता संग्रह लिहिलेले आहेत, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि यानंतर असतो कवितेचा आशय. एकदा कवितेचा आशय आपल्या लक्षात आला की ती कविता कोणत्या कोणत्या वळणावर जाते किंवा कोणत्या कोणत्या कडव्यामध्ये ती कशी कशी प्रकट होते, व्यक्त होते, कवीला नेमकं त्या कवितेतून काय सांगायचं आहे, ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. आणि म्हणून कवितेचा आशय किंवा त्याची मध्यवर्ती कल्पना किंवा त्याचा सार, हे त्याला वेगवेगळे शब्द, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर बघा, ही कविता वस्तू या कवितेचा आशय तुम्हाला सांगतो. सगळ्यात अगोदर म्हणजे ही कविता मुक्त छंदात्मक या प्रकारातील आहे. आपल्या ज्या घरात वापरण्यात आलेल्या ज्या वस्तू असतात या वस्तूंशी कुठेतरी आपल्या भावना जुडलेल्या असतात. एखादा पेन असेल, त्या पेनानं 3 तासाची परीक्षा देऊन आपण चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेलो असतो. घरातली आपली खुर्ची असेल, चेअर असेल, त्यावर बसून तासनतास आपण अभ्यास केलेला असतो, विचार केलेला असतो, चिंतन केलेलं असतं. आणि म्हणून त्या वस्तूचं सुद्धा आपल्या यशामध्ये कुठेतरी योगदान असतं. म्हणून त्या निर्जीव वस्तू जरी असतील तरी त्या निर्जीव वस्तूंशी एक मानवी मनाची भावना जोडली गेलेली असते. आणि म्हणून ती वस्तू एक अनमोल वस्तू असते. एखाद्या विद्यार्थ्याला चष्मा आहे आणि त्याला जर काही वाचन करायची लहर आली
किंवा त्याला ते वाचावं वाटलं आणि त्याला तो चष्मा जर सापडला नाही तर त्याची अवस्था ही काय होते आणि ती वस्तू त्याच्यासाठी किती मौल्यवान आहे हे त्यावेळेस त्याला कळतं. आता विशेष म्हणजे मोबाईलचं बघा. मोबाईलला आज आपल्याला मोबाईलमध्येच ह्या सगळ्या गोष्टी आपण आज शिक्षणच मोबाईलच्या माध्यमातून घेऊ लागलेलो. तर ह्या ज्या वस्तू असतात या वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देत असतात आणि म्हणून व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट अशा प्रकारचं नातं तयार झालेलं असतं. पण वस्तू आहे ती खराब होणारच. पण ती वस्तू जेव्हा वापरात राहत नाही किंवा आपल्याला त्याचा उपयोग संपतो त्यानंतर त्याच्याशी आपल्या भावना जुडल्या गेलेल्या पाहिजे. मी माझ्या एका मित्राकडून टेलिव्हिजन नवीन आला म्हणून त्याने मला सांगितलं की माझ्या घरात कलर टीव्ही आलेला आहे, तर हा टेलिव्हिजन तू घेऊन जा, तू वापरू शकतो सध्या. मी तो घेतला आणि त्या टेलिव्हिजनवर एक छोटंसं चित्र स्टिकर त्या मुलानं लावलेलं होतं, त्याच्या मुलानं. तर तो मुलगा मला म्हणाला, काका हा टीव्ही तुम्ही जपाच, सांभाळाच, पण याच्यावरचं स्टिकरसुद्धा निघू देऊ नका. तुम्ही जेव्हा कलर टीव्ही घ्याल तेव्हा हा टीव्ही कृपा करून मला परत द्या. त्या छोट्या मुलाच्या त्या भावना त्या टेलिव्हिजनविषयी आणि त्या टीव्ही विषयी ह्या कशा आहेत हे त्याच्या वाक्यावरून लक्षात. तर हे आपलं नातं जे आहे हे घट्ट झालं पाहिजे. वस्तूंनाही भावना असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. तो वस्तूंशी असलेला स्नेह आपण जपला पाहिजे. या वस्तूंनी मला मदत केलेली आहे, या वस्तूंमुळे माझं जीवन साकारलं गेलेलं आहे. त्या वस्तू आता संपल्या किंवा खराब झाल्या म्हणून मी त्याला टाकून देणार नाही. उलट मी त्या वस्तू नक्की सांभाळेन. माझे एक शिक्षक आहेत BEd कॉलेजला, ते मला प्राध्यापक होते. आता सध्या मोठ्या पदावर आहेत, शिक्षण अधिकारी आहेत. पण मला नवल वाटलं की ज्या वेळेस ते आमच्या शहरात शिक्षण अधिकारी म्हणून आले आणि मी त्यांना भेट द्यायला गेलो तर त्यांनी ते प्राध्यापक असताना 25 वर्षापूर्वीच्या सगळ्या वस्तू जपून ठेवलेल्या होत्या आणि त्या चालू अवस्थेत होत्या. तर हा जो स्नेह आहे हा स्नेह आपण सांभाळला पाहिजे, जपला पाहिजे. हीच भावना या कवितेतून द.भा. धामनसकरांना सांगायची आहे असं आपल्याला लक्षात येतं. तर चला आता या कवितेचा एक एक कडव्याच्या दृष्टिकोनातून हा भावार्थ समजून घेऊया. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू सुखावतात. वस्तू आहेत, त्याचा आपण वापर करतो. इथे कदाचित शब्द वापरतात द.भा. धामनसकर. आपल्याला माहिती आहे की वस्तूंना जीव नाही आहे, हे आपल्याला माहिती आहे, पण ते कदाचित शब्द वापरतात. कारण माणूस माणसाच्या उपयोगी पडतो, वस्तूही माणसाच्या उपयोगी पडतात. मग त्यांना जीव नाही हे म्हणण्याचं धाडस कवी करत नाही.
कवी काय म्हणतो, त्याला जीव नसेल कदाचित, पण आपण त्यांना जीव नसल्यासारखं वागू नये. आपण एखादी वही पेन लिहित असलो ना, आपल्याला काही राग आला तर आपण तो पेन फेकून देतो. घरातल्या एखाद्या व्यक्तीला राग आला तर फेकून देतो का आपण? नाही. मग आपण ही काळजी घेतली पाहिजे की ते वस्तू आपल्या उपयोगाची आहे, म्हणून जीव नसल्यासारखे वागवू नये. ते मान्य आहे की वस्तू आहे, शेवटी त्यांना मन नाही आहे, पण आपण जर त्या वस्तूंना त्यांना मन आहे असं वागवलं तर त्या वस्तूंना किती आनंद होईल. ही जर भावना, ही जर कल्पना, हा जर विचार आपल्या मनाला स्पर्श करून गेला तर आपण त्या वस्तूंना जीव असल्यासारखंच वागवू. आणि म्हणून त्यांना सुख देणं हे आपल्याकडे आहे, आपल्याजवळ आहे, म्हणून आपण ती गोष्ट सांभाळली पाहिजे. म्हणून ते म्हणतात की वस्तू ह्या माणसासारख्या संवेदनशील असतात. त्यांचं मन जपणं, त्यांच्या भावना जपणं हे प्रत्येक व्यक्ती जो त्याचा वापर करतो त्याचं कर्तव्य आहे, हे या पाठामधून त्यांना सांगायचं. पुढे बघा, वस्तू निखालस सेवकच असतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. किती छान. आपल्या सेवक, निखालस सेवक, कधीही आपल्यासाठी तत्पर सेवा त्यांची तयार आहे. त्या आपल्या सेवकच आहेत, पण सेवकांना सुद्धा बरोबरीचा मान दिला तर काय बिघडतं. म्हणून त्यांना बरोबरीचा मान द्यावा आणि त्यांना स्वतंत्र खोली नको असते. तर बघा, आपल्या घरामध्ये काही व्यक्ती असतात, वयस्कर व्यक्ती आहेत, आजोबा, आजी, पणजोबा. आपण त्यांना अडगळीच्या खोलीत ठेवतो का? असं कुठेतरी स्टोअर रूम मध्ये, कुठेतरी एका माळ्यावर? नाही, तसं करत नाही. आपण त्यांना छान त्यांची व्यवस्था करतो, त्यांची काळजी घेतो. पण वस्तूंची काम संपलं की त्याला आपण अडगळीची जागा दाखवतो. पण ही अडगळीची जागा किंवा स्वतंत्र खोली त्यांना नको असते. उलट त्यांना काय की त्यांच्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी दिली पाहिजे. त्या वस्तूंना आपण अशी हमी दिली पाहिजे की तुला आता ही जागा तुझी आहे, खराब जरी झाली तू की तू इथेच राहशील. तुझी जागा कदाचित दुसरी वस्तू घेईल, पण ती तुझी जागा नाही घेणार. तुझ्या ऐवजी ती दुसरी वस्तू वापरात येईल, तिला स्वतंत्र जागा असेल. अशी हमी जेव्हा आपण देऊ तेव्हा आपण एक वस्तूशी आपलं नातं सांभाळत राहू, अशा प्रकारचं एक भाव किंवा भावना किंवा अशा प्रकारची इच्छा ही दभा धामनसकर या कडव्यामधून मांडतात, असं आपल्या लक्षात. पुढे बघा, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, ते हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्यात जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळात. वस्तूंना सुद्धा स्वच्छता आवडते बरं. जशी आपल्याला टापटीप राहावं वाटतं, स्वच्छ राहावं वाटतं, वस्तूंनाही स्वच्छ राहावंच वाटतं. आणि म्हणून त्या वस्तूंना स्वच्छ ठेवण्याचे काम कोणाचं आहे? तर आपल्या हाताचं आहे. म्हणून आपल्या हातांना कवी काय म्हणतात
की आपल्या हातांना हे लक्षात ठेवायला सांगा की त्या वस्तूंना आपल्याला स्वच्छ करायचं आहे, त्या वस्तूंची स्वच्छतेची काळजी आपण घ्यायची आहे. वस्तूंना जपलं तर पाहिजेच, पण त्यांना लाडावूनही ठेवलं पाहिजे. म्हणजे त्या चांगल्या दिसतील, त्या सुशोभित दिसतील. मोबाईलला नाही का आपण वेगवेगळे कव्हर लावतो, त्याला कव्हर तो फुटणार नाही, तो पडला तर त्याचा खराब होणार नाही, त्याला पाऊस पाण्याचा त्रास लागणार नाही त्याला, हे आपण सगळ्या काळजी घेतो. हे घ्यायलाच पाहिजे, हे आपलं कामच आहे. आणि म्हणून ते म्हणतात की त्यांना लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरचा. त्या पुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहे. आपल्या नंतरच्या काळातही आपल्याला ते आठवायला पाहिजे. उदाहरणार्थ छोटी सायकल आहे, ती सायकल आपण वापरतो, ती सायकल जपून ठेवली, चांगली अगदी तिची काळजी घेतली, एखाद्या ठिकाणी ती खराब होणार नाही असं ठेवली. समजा तुमच्या वडिलांनी असं केलं आणि नंतर त्यांनी मोठं झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं, बघा ती मी लहानपणी या सायकलवर मी जायचो, किती तुम्हाला आनंद होईल, तुमच्या वडिलांना आनंद होईल. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे त्या सायकलला सुद्धा आनंद होईल. आणि म्हणून म्हणजे मग काय, तो सायकलला झालेला आनंद म्हणजे त्याच जिवंत ठेवणार आहे आपला स्नेह नंतरच्या काळातही. ही जी ओळ वापरलेली आहे द.भा. धामनसकरांनी, ही किती योग्य ठरते, तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे या कडव्याच्या माध्यमातून सांगितलं. पुढे बघा, शेवटी ते काय म्हणतात, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही, तेव्हा कृतज्ञतापूर्व निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. खरंच आयुष्य संपलं, आपल्याकडे पद्धतच आहे की आयुष्य संपलं तर वस्तूंना आपण राहू देत नाही. पण जरीही त्यांना निरोप द्यायचा असेल तर निरोप देताना एक कृतज्ञतापूर्वक निरोप दिला पाहिजे. वस्तूची देवाणघेवाण होते, वस्तू आपण विकतो, दुसऱ्याला देतो. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की त्या मुलानं काय सांगितलं की काका हा टी व्ही असाच राहू द्या, याला जपा, याच्यावरचा स्टिकर सुद्धा असाच राहू द्या. आणि त्याच्या डोळ्यामध्ये जो एक थेंब पाणी आलं होतं, एक थेंब पाणी होतं कृतज्ञतापूर्वक निरोप. आपली वस्तू इतरांकडे देताना, इतरांना ती वापरायला देताना किंवा इतरांना ती देऊन टाकताना किमान एवढं तर नक्कीच पाहिजे की त्या वस्तूंना मला त्या वस्तूनं खूप साथ दिलेली आहे. ही वस्तू ही महत्वाची वस्तू, ही मी तुला देत आहे आणि त्याची काळजी तू घे, हे सांगणं म्हणजेच त्या वस्तूला कृतज्ञतापूर्वक निरोप देणं असं आहे. आणि म्हणून वस्तूंना देखील कृतज्ञतापूर्वक निरोप द्यायला हवा, किंबहुना निरोपाचा त्यांचा हक्कच आहे आणि मानवानं तो शाबूत ठेवला पाहिजे असं कवी या ठिकाणी म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही मुक्तछंदात्मक कविता कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नातं असतं आणि त्यामुळेच आपल्याला असं लक्षात येतं की थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयातही जतन केल्या जातात. कवी म्हणतो, वस्तूंना भावनाही असतात, हे समजून वस्तू वापरल्या पाहिजेत. वस्तूंशी निगडीत असलेला स्नेह जपला पाहिजे.
आणि वस्तूंची आपण काळजी घेतली पाहिजे आणि तिला कृतज्ञतापूर्वक निरोपाचा हक्क तिचा शाबूत ठेवला पाहिजे, ही भावना या कवितेमधून दिलेली आहे. या कवितेविषयी थोडक्यात काही गोष्टी लक्षात घ्या. कवितेचं नाव वस्तू. कवी आहे द भा धामनसकर. कविता संग्रह आहे भरून आलेले आकाश. काव्य प्रकार आहे मुक्तछंद. आणि कवितेचा विषय आहे वस्तूंनाही भावना असतात आणि वस्तूंशी असलेला स्नेहबंध जपला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता आपण समजून घेतली. आता स्वाध्यायाकडे जाऊया. बघा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आकृत्या पूर्ण करा. वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये, वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी, कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप. त्यानंतर आपल्याला काही काव्य सौंदर्य व रसग्रहण कृती देखील अभ्यासाला येतात. याच्यामध्ये दिलेलं आहे कवितेतील खालील ओळीचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखं वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. पुढे बघा, काव्य सौंदर्य कृती आहे. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा. एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचे वर्णन करा. तुमचा वर्गमित्र वर्गखोली शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल हे सांगा. या व्यतिरिक्त कवितेची ओळ दिल्या जाते आणि त्यावरही देखील त्याचा भावार्थ आपल्याला सांगायचा असतो. कवितेचा भावार्थ आपण पूर्ण समजून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपली ही कविता पूर्ण झालेली आहे. हा पाठ माझा संपलेला आहे. धन्यवाद.